पाहायला मिळतं. मॅन फ्रॉम घिवलीचा हा खेळाडू आपण पाहू शकतायत. एक वेगवान मारा करण्यासाठी असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला जर आपण पाहिलं तर मिस्टर हर्षद बारी अर्थातच अच्चू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. एका साईडला अष्टपैलू खेळाडू मिस्टर प्रज्योत अंबिरे. हे दोन मात्र टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत खेळाडू पाहायला मिळतात. आज कागदोपत्री स्ट्रॉंग आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग राहावं लागेल. कारण मैदानाच्या आतमध्ये तुम्ही 100% देणं खूप गरजेची गोष्ट. दोन पंच उजय चुनेवाला अँड अमीर कारई हे दोन पंचांच्या भूमिकेत या अगोदर आपण प्रणय जिगरत आणि संदीप राऊत हाडू यांना पाहिलं होतं. पहिला चेंडू मात्र यावेळेला अच्चूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. झंझावती स्ट्रोक, 6 धावा. गुड शॉट बाय अच्चू बारी. ही ताकद आहे या फलंदाजाची. जर अखूट टप्प्याचे चेंडू जर आले तर अशाच प्रकारचे हुकच्या फटक्यात कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळतील. खूप छान पद्धतीने अर्धशतक झळकावलं होतं. स्वर्गीय श्री हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्मृतिचषक उमेळमानच्या मैदानात 1 लाखाची स्पर्धा आणि तिथे मात्र अच्चू बारीचं मात्र जबरदस्त अर्धशतक पाहायला मिळालं होतं. तीच आठवण आज पुन्हा एकदा करून देईल की काय असं मात्र दृश्य पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर राकेशवर मात्र हल्लाबोल केला होता पहिल्या चेंडूवर. कमी आणि क्वचित असे फलंदाज असतात की पहिल्या चेंडूपासून तुटून पडण्याचा प्रयत्न करतात. आपला नॅचरल खेळ दाखवण्यासाठी, टॅलेंट दाखवण्यासाठी मात्र आतुरलेले असतात आणि त्यामध्ये मात्र अच्चूने मात्र यावेळेला सुरुवात चांगली करून दिली. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6. यावेळेला बॅटची एज अँड टेकन ही क्वालिटी दर्जाची ओळख आहे. ते मात्र राकेश प्रभूची. थोडंसं स्लोवर 1 चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. थोडंसं जाळ्यात मात्र फासलं गेलं आणि अच्चू बारीच्या खेळीला मात्र यावेळेला अच्चू बारीच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. 1 षटकाराच्या सहाय्याने 6 धावांवर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा 1 गडी बाद. सहा धावा 3 चेंडूचा खेळ झाला. एका साईडला आपण पाहू शकतायत मिस्टर राकेश प्रभू आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उंच सकल बांध्याचा 9 नंबरची जर्सी परिधान करणारा एक वेगवान मारा करण्यासाठी आपण पाहू शकतायत. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा 1 गडी बाद. एक बिग विकेट. करण रावरे एका साईडला आपण पाहतोय. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. यज्ञेशच्या हातामध्ये मात्र कोणतीही चूक करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद होताना यज्ञेश प्रभू आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी अंडर-16 अंडर-19 पासून प्रवास यज्ञेशचा पाहायला मिळतो. गुड कॅच. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद होताना हॅट्रिकवर पोहोचला गेला मिस्टर राकेश प्रभू. विशाल तामोरे अंगी या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले ते सुद्धा आपण पाहू शकतायत. विश्वनाथ दवणे आज पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर फारुखजी शेख यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. हॅट्रिकसाठी जर आपण विचार केला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय. निलेश फायटर्स संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आयोजकांशी भेट घ्या. चेंडू फेकून झाले 4 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 6. 2 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद होत आहेत. राकेश प्रभू इज ऑन हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. त्याचा हॅट्रिक साध्य करेल का? ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला प्रज्योत अंबिरीच्या बॅटमधून एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण ॲक्युरेट फेकी केली जाते. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आलेले आमचे लाडके प्रेक्षक राजे यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. जे यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते मात्र आपण पाहतोय यूट्यूबचा परिपूर्ण मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत घर बसल्या, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला पाहिला ऑन साईडला सुंदर फटका तर आहे पाहायचा आहे. चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला निघून जाईल. तत्पूर्वी फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. 1 धाव येते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 8.
या धावसंख्येवर पहिल्या षटकांचा खेळ झालाय. पहिलं षटक जाईल नावावर राकेश प्रभूच्या. 2 गडी बाद केले. विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा याचं परिपूर्ण प्रत्यय पाहायला मिळाला, प्रात्यक्षिकरण पाहायला मिळालं. नाईस बॉलिंग बाय राकेश प्रभू. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर विशाल तामोरे. यावेळेला मात्र सुंदर फटका आहे. पायाचा चेंडूला मात्र मिडल ऑफ द बॅटला कनेक्ट तर केलाय, परंतु सुंदर तेवढाच झेल या ठिकाणी जजमेंटने टिपला गेलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डग आउट. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आजचा सलग दुसरा दिवस, या स्पर्धेचा फायनल डे आपण पाहू शकतायत. 3 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आतापर्यंत परतले गेलेत आणि पहिलाच गडी बाद करतायत या ठिकाणी विशाल तामोरे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, आज प्रत्येक खेळाडूचं स्वप्न झालंय की मी अष्टपैलू खेळाडू व्हावं. या टेनिस क्रिकेटला ग्लॅमर आल्यापासून मात्र आता क्रेज वाढलेला आहे. प्रत्येक प्रोफेशनल खेळाडू बनण्याच्या तयारीमध्ये जिद्द चिकाटी प्रेरणा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूला फॉलो करत असतात. आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूला आयडल मानत असतात वेगवेगळ्या खेळाडूंना आणि त्यांचा तो प्रवास सुरू होतो. अप्रतिम गुड डिलिव्हरी. प्रज्योत अंबिरे या खेळाडूला मात्र या फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं गेलं आहे. आज प्रमोट केलं गेलं होतं, मात्र फलंदाजीसाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्थिरावले गेले. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम खोलवर चेंडू. पुन्हा एकदा विशाल तामोरे, एक ॲथलेटिक प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, हर हुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा गोलंदाज. कृपया करून निलेश फायटर संघाला विनंती करेन की आपण पॅव्हिलियनमध्ये या. निलेश फायटर संघाचा कर्णधार किंवा प्रतिनिधी आपण यायचा आहे. यावेळेला पहिला ऑन साईडला फ्लिक केला जातोय. मिस टायमिंगचा फटका. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगकडे वळतोय. तत्पूर्वी चेंडूला फील्ड करतायत, फेकी करतायत. एकच धावेवर मात्र या ठिकाणी सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. कॉलिंग व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. एकाच रुळावर 2 गाड्या आणि ज्या पद्धतीने जयेश एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण जयेश या खेळाडूकडे सुद्धा ती क्वालिटी आहे, ते मोठे फटके मारण्याची ताकद आहे या खेळाडूकडे. स्वतःवर विश्वास जरूर ठेवला आहे. विश्वास हे खूप महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळते, कारण आत्मविश्वास असावा क्रिकेटच्या दुनियेमध्ये आणि अन्य क्षेत्रामध्ये आत्मविश्वास असावा, परंतु अति आत्मविश्वास कधीच नसावा. हे आपण सातत्याने पाहिलं आहे, कारण ज्यांनी अति आत्मविश्वास केला त्यांना मात्र आपल्याला पाहायला मिळालं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये आणि अन्य क्षेत्रामध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. स्लिप होत आहेत त्या ठिकाणी. विश्वनाथ दवणे पुढे सरसावत आहेत. दाढी या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालं या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. एकदा वर्जित केली जाते थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोअरबोर्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विशाल तामोरे. अंगी या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंत मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला खोलवर चेंडू होता. ऑन साईडला फक्त दिशा देण्याचं काम केलं आहे. मनगडीच्या सहाय्याने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला गेला होता. एकदा वर्जित केली जाते. एकच धाब्यावर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर
11 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 5.50च्या सरासरीने 11 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पालघर जिल्ह्यामध्ये, पालघर तालुक्यामध्ये ही मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून SPP ट्रॉफी 2021 शिरगावच्या या मैदानात आपल्याला पाहायला मिळतं. वीर सावरकर मैदान ऐतिहासिक मैदान आहे. गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी मनसुबा. अप्रतिम बॅक टू द बॉलर खेळला गेला. हा चेंडूला एकदा वर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 12. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. पूर्णपणे धावा रोखण्यात यश मिळवलंय 2 गोलंदाजांनी, राकेश प्रभू आणि विशाल तामोरे अंगी यांनी. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 12 रन्स, 12 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय राकेश प्रभू यांच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. आणि धावांची गती स्कोरबोर्डवर 12. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. सुंदररित्या गोलंदाजीचं पृथक्करण. 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. फक्त आणि फक्त 12 धावा. CRD चिंचणी या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय अटॅकिंग गोलंदाजी केले गेले. कारण फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तर योग्य ती दिशा जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक परिपक्वता ती गोलंदाजी म्हणून ओळखली जाते आणि परिपक्व गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम. पुन्हा एकदा त्याच अँगलने क्रिएट करत असताना आपण पाहतो ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केले गेलंय. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. कमालीची गोलंदाजी. आपल्या बोटांतील जादू, सहजता, सुंदरता काय असते याचा परिपूर्ण प्रत्यय देत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने राऊंड द विकेट. वेला ऑफ साईडला सुंदर फटका आहे. इनटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. SPP चौकार, 4 धावा. गुड शॉट. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. CRD चिंचणी या संघाची 16 रन्स, 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना तीन षटकांमध्ये 15 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5ची सरासरी. अयोग्य सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. कारण टेनिस क्रिकेट मध्ये आपण पाहतो 10 ते 15 धावा. या आता मात्र फास्ट जलद गतीने क्रिकेट झालंय आणि त्या कारणाने मात्र आपण पाहतो 10 ते 15 धावा येणं खूप गरजेची गोष्ट असते. कारण एक काळ असा होता MRI चेंडूवर मात्र कस लागायचा अक्षरशः फलंदाजांचा. परंतु काळ बदलला, वेळ बदलली, खेळ बदलला आणि आता मात्र टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतो वेगवेगळा फॉर्मॅट बदलला आणि त्याच्यामुळे मात्र आता अपकमिंग यंगस्टर सुद्धा मात्र आउट ऑफ द पार्क जास्तीत जास्त चेंडू घालवण्यामध्ये रहस्य त्यांचं पाहायला मिळतं. सिच्युएशननुसार खेळण्याची पद्धत, वेगवेगळ्या खेळाडूंची वेगवेगळी शैली पाहायला मिळाली. जसं T20चा फॉर्मॅट आला, शॉट सिलेक्शन बदलले वेगवेगळे.
यावेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची संधी आहे भागेशच्या माध्यमातून, परंतु यावेळेला भागेश त्या ठिकाणी पोहोचत नाही आहेत, एक धाव काही रोखू शकणार नाही आहेत आणि CRD चिंचणी संघ जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे कॉन्ट्रीब्युशन झालं नाही, स्टार्ट अगदी योग्य रीतीने झाली नाही आणि त्याचाच परिणाम मात्र सोसावा लागतोय तो स्कोर कार्डवर CRD चिंचणी संघाचा. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना भागेश एक वेगवान मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, अचानक बाउन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का, मात्र फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत स्वतः जयेश या ठिकाणी स्ट्राईककडे जातोय. थोडीशी इंजुरी होत असताना राकेश प्रभूच्या बोटानं आपण पाहू शकता नोचा इशारा. यावेळेला 2+1 3 धावा ॲडेड केल्या जात आहेत आणि तिहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3.1 चेंडूचा खेळ झालाय. फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी केला जातोय. 20 झालेले आहे 20 रन्स. या वेळेला मात्र ऑन साइडला आपण पाहतोय एक दमदार फटका जयच्या बॅटमधून मात्र एक देखणा फटका पाहायला मिळाला. मॅसिव्ह हिट 6 धावा. गुड शॉट. या षटकाराने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 26 रन 26 धावा या फलकावर CRD चिंचणी. यावेळेला पुन्हा एकदा जयेशच्या बॅटमधून हे स्ट्रोक अगोदर यायला हवे होते परंतु पूर्णपणे जखडवून ठेवलं होतं जयेशला आणि आता मात्र बॅक टू बॅक 2 षटकार येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. जयेशच्या बॅटमधून मात्र हे देखणे फटके पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 32 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकता मिस्टर भागेशला मात्र या वेळेला थोडंसं मार मिळतोय. जयेशचा स्ट्रॉंग झोन आहे तो डीप मिड विकेट आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात धावा मात्र जयेशच्या बॅटमधून आलेल्या आहेत. हे कित्येक वेळा आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलंय. चेंडूची चाचपणी केली जाते. रबर चेंडू आहे, सॉफ्ट चेंडू थोडासा पाहायला मिळतो. टेनिस चेंडू हेवी असतो थोडासा 120 ग्रॅमचा आणि यावेळेला 80 ते 90 ग्रॅमचा हा रबर चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र ओळखलं गेलं परंतु ॲथलेटिक प्लेअर एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मिस्टर विशाल तामोरे अंगी मात्र पुढे सरसावला गेला. गुड कॅच. फलंदाज बाद. जयच्या खेळीला पूर्णविराम. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडूची सांगता होत असताना षटक क्रमांक या ठिकाणी 4 कंप्लीट झाले. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 32. विजयासाठी 33 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. 24 चेंडूंमागे 33 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. 24 बॉल्स रिमेनिंग अँड 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. संदीपजी राऊत हाडू यांना विनंती करेन की आपण पॅव्हिलियनमध्ये यावं. 33 धावांचं लक्ष असेल. निलेश फायटर संघ आणि सावली 11 यांना मी विनंती करेन की टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. त्वरित नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. सावली 11 आणि तसेच निलेश फायटर या 2 संघांना विनंती करेन.
हॅलो. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सुरू करावे आणि जिंकण्यासाठी धावा आहेत त्या 32-33. आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत ते राकेश बापू आणि विशाल उर्फ आंगी. पहिलं षटक कोण टाकत तिकडे बघूया. पहिलं षटक आहे ते प्रज्योत, खूपच नावाजलेले असे गोलंदाज, पालघर डहाणू तालुका आणि मुंबईला सुद्धा खूपच चांगली गोलंदाजी केलेली आहे त्यांनी येत्या 2 वर्षामध्ये. वरोर एक्सप्रेस या नावाने ओळखले जाणारे गोलंदाज प्रज्योत. आणि याच्यानंतर होणारा सामना सावली टेंबोडे वर्सेस निलेश फायटर. दोघांच्या कर्णधाराने लवकरात लवकर यावे. निलेश फायटर. आणि पहिलं षटक घेऊन येतात ते प्रज्योत विशाल तामोरे यांना. बघूया आता आपल्या गोलंदाजीमध्ये किती धावा देतात. पहिला षटकातील पहिला चेंडू प्रज्योत यांचा विशाल यांना. हो, खूपच चांगला चेंडू गोल्डन स्पॅटवर टाकलेला. 1 धाव मात्र निश्चित. आणि विशाल तामोरे यांचा जो स्टान्स आहे पूर्ण रेडी आहेत ते खेळण्यासाठी आणि खूप वेगवान गोलंदाजी करतात ते प्रज्योत. 1 चेंडू 1 धाव. आपला षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतात ते प्रज्योत. आपल्या षटकातील दुसरा चेंडू राकेश पोलाड. हो, खूपच चांगला बाउन्सर म्हणता येईल पण वाईड चेंडू. भरपूर उसळी घेणारा हा चेंडू. पंचांचा इशारा वाईड. 2 धावा. आपल्या षटकातील दुसरा चेंडू राकेश यांना. हो, खूपच चांगला चेंडू प्रज्योत यांचा. खूपच देखणी गोलंदाजी. राकेश प्रभू यांना का तो ऑफ कटर समजला नाही. हो, कव्हरच्या दिशेने केलेल्या बघू तिकडे किती धावा मिळतात. आणि खूपच चांगलं क्षेत्र. 1 धाव मात्र निश्चित. आणि निलेश फायटरचे कर्णधार इकडे आलेले आहेत. आणि आमचे सगळ्यांचे लाडके पद्मावतीचे ऑनर शैलेश हे टॉस उडवण्यासाठी. आणि अमित आणि जाडू ऑल दी बेस्ट. शैलेश हे आमचे पद्मावतीचे ऑनर. आणि टॉस निलेश फायटर. खूपच चांगला चेंडू म्हणता येईल तो प्रज्योत यांचा. वेगवान गोलंदाजी करतात ते प्रज्योत. आणि पद्मावती स्पोर्ट्सकडून आम्हाला बॉल तसेच मॅन ऑफ द सिरीज सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला काही मदत करायची ते आम्हाला नेहमी आमच्यासाठी मदत करतात. आणि फारुख भाईने आम्हाला 5,000 रुपये प्लस संध्याकाळी सगळ्या कमिटीला डिनरचं जेवण देणार आहेत ते. प्रज्योत खूपच चांगली गोलंदाजी आपल्या षटकातील. हो, खूपच चांगला चेंडू. 1 धाव मात्र. आणि तिकडे बघूया. आणि धावसंख्या झालेली आहे ती 5 चेंडूमध्ये 4 धावा. आणि जिंकण्यासाठी टार्गेट आहे ते 33 रनाचं. खूपच चांगली गोलंदाजी करत आहेत ते प्रज्योत आंबिरे.
प्रजोत हो. आणि तिकडे बघूया थर्डमॅनच्या दिशेने आणि हो 4 धावा. खूपच चांगला चेंडू होता तो, कनेक्ट नाही झाला, एज लागून थर्डमॅनच्या ठिकाणी गेला होता आणि तिकडे 4 धावा मात्र निश्चित. खूपच चांगली गोलंदाजी म्हणाल ती प्रजोत यांची. पहिल्या षटकानंतर 8 धावा बिनबाद. आता दुसरं षटक कोण घेऊन येते तर बघूया. चुरशीचा असा सामना आणि रन रेट सुद्धा 8चा. संदीप राऊत यांनी केवल पाटीलशी संपर्क करावा. संदीप राऊत उर्फ हाडू. लवकरात लवकर सामना सुरू करावा पंचांनी. आणि दुसरं शतक घेऊन येतात ते गोलंदाज गोलंदाजाचं नाव कोण आहे? सत्यम बारी. सत्यम बारी हो. खूपच चांगला चेंडू टाकला होता तो सत्यम बारी. लेफ्टी खेळले होते ते विशाल यांचा फेवरेट शॉट तो मिस झालेला आहे. 1 धाव मात्र निश्चित. तेवढाच वेगवान चेंडू होता तो सत्यम बारी याचा. वैयक्तिक षटकातील दुसरा चेंडू सत्यम बारी. पंचांचा इशारा स्वेर वाईट चेंडू. धावसंख्या आहे ती 10. ठीक आहे. आणि हा बाउन्सर खूपच चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे खूपच चांगला. आणि पंचांचा इशारा येत आहे तो वाईट. वाईट +1. धावसंख्या आहे ती 12. खूपच चांगली गोलंदाजी करत आहेत ते सत्यम बारी. विशाल यांना जखडून ठेवलेला अजूनही एकही मोठा प्रहार आलेला नाही. जो काही चौकार आला तो थर्डमॅनच्या ठिकाणी एज लागून. सत्यम बारी आपल्या षटकातील तिसरा चेंडू. धावसंख्या आहे ती 12. अटीतटीचा सामना होईल असं वाटतंय. प्रज्योत काहीतरी सत्यम बारीला कानमंत्र देताना. मारलेलं तिकडे मात्र बघूया ते किती धावा. तिकडे आमचे बबुआ खूपच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तिकडे 2 धावा निश्चित. खूपच चांगला थ्रो केला होता बबुआ यांनी. धावसंख्या झाली ती 14. याच्यानंतर होणारा अतितटीचा सामना सावली टेंबोडी वर्सेस निलेश फायटर. पुन्हा तसंच शॉट खेळलेला पण तिकडे काही त्यांना यश मिळत नाही. विशाल यांना खूप जखडून ठेवलेलं आहे विशाल यांना सत्यम बारी यांनी.
हो स्वेर चेंडू आणि वाईट पंचांचा इशारा. फारुख याने लवकरात लवकर पहिला षटकार खूपच चांगला मारेल तर राकेश प्रभू यांच्या बॅटमधून आणि धावसंख्या झालेली आहे ती 22. 2 षटकातील शेवटचा चेंडू. ओव्हर सॉरी. त्यांनी इकडे बसायला पाहिजे रे. जाऊ दे आता. तू बस ना. तू काय बसत नाही? तुला जेवण. हॅलो. हे 2 वाईड आहेत. एक चेंडू शिल्लक आहे ते. हा 3. राहुल एक बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. इकडेच यायचं रे वरती. इकडे तुला मोठा कप दे ना थुकायला त्याला म्हणजे वरतीच बसेल. तुला हे बालदी देतो थुकायला. तू इकडे काम करे. तू रुक. मच्छी गेला का आपली गाडी कुठे डिक्कीत का काय कुठेतरी काहीतरी बनवलेला डबा आहे. चपातीने आणला घेऊन कितना मे बी देखा. लाल गाडी आहे होंडा सिटी. आणि परत चेक करा माझी पर्स बीस त्याच्यातच आहे. हां डिक्कीमध्ये ठेवला. हाडूचा डोका माहीत नाही मध्ये ठेवला का कुठे तो बघचा. हॅलो. आणि इकडे आता हॅलो. नाही बॉल नाही देऊ शकत. ते बॉल गेल्यावरच द्यायचे. गोलंदाजीसाठी आता अच्चू बारी. विशाल आहे ना अच्चू बारी. पहिला चेंडू आणि पारलेल्या कव्हर ड्राईव्हच्या ठिकाणी तिकडे मात्र 4 धावा. खूपच चांगला कव्हर ड्राईव्ह आणि आता जिंकण्यासाठी झालं का. एक पाहिजे ना. एक रन पाहिजे. 1 रन.